नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षदाताई. आज आपल्याला इयत्ता 6वीतील विषय मराठी पाठ 22वा वडिलास पत्र हा पाठ पाहायचा आहे. आजच्या युगात संदेशवहनाची वेगवेगळी अद्ययावत तंत्रज्ञान असणारी साधने उपलब्ध असली तरीही पत्राद्वारे मनातील भावना व्यक्त करणे ही एक सुखावत बाब आहे. सहलीहून आलेल्या मुलाने वडिलांना पत्र लिहिले आहे. त्याने सहलीत पाहिलेल्या स्थळांबाबत झालेला आनंद पत्रातून कळवला आहे. बघूया आता आपण पाठात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, पुढील तक्त्यात संदेशवहनाचा काही साधनांची नावे दिलेली आहेत. तुम्ही संवाद साधताना ज्या साधनाचा वापर करतात त्यात बरोबर अशी खूण करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण समीरने काय लिहिले आहे पत्रात. समीर, दिनांक 22 नोव्हेंबर 2016. तीर्थरूप बाबा. साष्टांग नमस्कार. बाबा, कालच मी सहलीहून परतलो. सहल खूपच आनंददायी आणि अभ्यासपूर्ण झाली. खरंच बाबा, या सहलीमुळेच मला महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत हे कळाले. महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे हेही मला उमगले. बाबा, मावळातल्या सह्याद्रीचा अतिउच्च शिखर वसलेला राजगड आम्ही बघितला. अहो, या राजगडाला गडाचा राजा आणि राजाचा गड असे म्हणतात. सहलीला जाण्यापूर्वीच शाळेत शिक्षकांनी आम्हाला राजगडाची प्रतिकृती दाखवली होती. त्यांनी सांगितले, 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. इतकेच नव्हे तर तो अति उंच असून अवघड अशा डोंगरावर आहे. बरं का बाबा, रायगडप्रमाणेच राजगडसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण. किती प्रचंड आणि भव्य किल्ला हा. या रायगडाचे भौगोलिक स्थान आणखीनच आगळं वेगळे. उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य बघून मला तिथून परतावं असं वाटतच नव्हते. बाबा, आमच्यासोबत अत्यंत बोलका आणि तज्ज्ञ मार्गदर्शक होता. तुम्ही मला नेहमीच किल्ल्यांबाबत सांगतात तशीच त्या मार्गदर्शकाने आम्हाला किल्ल्यांबाबत खूप छान माहिती पुरवली. त्याने सांगितले, या किल्ल्यांची उंची सर्वात जास्त आहे. यांचा घेर 12 कोसचा आहे. शिवाजी महाराजांनी त्यांचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले. राजधानीला अनावश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले. बाबा, मी त्या किल्ल्यांचे दुरूनच निरीक्षण केले. मला या किल्ल्यांचा आकार तर उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखाच जाणवला. मध्यभागी पंखाचा उंचवटा म्हणजे बाले किल्ला. पंख्यांची 3 पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माझ्या किल्ल्याला देखावा व प्रसन्न परिसर लाभला आहे. परिसरातील पर्यटकांसाठी अनेक फलक लावलेले आहेत. मी सर्व फलक वाचले. मला एक फलक खूप आवडला. त्यावर लिहिले होते, या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, यसाजी कंक, शिळी मळकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अर्ध्या रात्रीतील गुंफत खलबत्ते ऐकवली. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमेची तयारी राजगडाने बघितली. अफजलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज रायगडावरून गेले होते. महाराज आग्र्याहून सुटून बैराग्याचा वेशात परत आले. ते या राजगडावर बाबा आमच्या सरांनी सांगितले. जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या
आहे. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एक किल्ल्याचा त्या समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड. या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेताना माझा ऊर अभिमानाने भरून आला. त्यांचे वैभव मी डोळे भरून बघितले. आपल्या पुरातन वास्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे. बाबा, आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का? आई कशी आहे? इकडे आल्यापासून आजीच्या रात्री गुणगुणत असणाऱ्या भजनांना मी मुकावलं आहे असे वाटते. वसतिगृहातले जेवण बरे आहे, तरीही आईच्या हाताच्या जेवणाची खूप आठवण येते. अरे हो, मी निघालो तेव्हा माझा मित्र मोहम्मदची तब्येत बरी नव्हती. आता कशी आहे ते जरूर कळवा. तुमचा समीर.